जुलै साधारण मध्यावरती आलेला आहे आणि गेले 3-4 दिवस अजिबात पाऊस पडलेला नाही आमच्या इकडे. बऱ्याच जणांची लावणी खोळंबलेली आहे, दाडसे तसेच आहेत. काहींनी दाड काढलेली आहे, ती बाहेर काढून ठेवलेली तशीच सुकली आहे. आणि इथे माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल आता ऊन किती पडलंय. अगदी ऑक्टोबरमध्ये जसं तापतं तसं तापलेलं आहे. आणि हे जे गवत आहे, जे कुरण आहे, तर इथे आमची गुरं चरायला आम्ही आणणार आहोत. गवतही फार काही उगवून आलेलं नाहीये, पण जे काही आहे तिथे आम्हाला आता गुरं चरायला आणायची आहेत. आणि आजूबाजूला घरं आहेत आणि त्यांनी थोडंफार भाजीपाला किंवा थोडीफार त्यांची शेती आहे आणि गुरं चरत चरत त्यांच्या शेतामध्ये जाऊ नये म्हणून ह्या पूर्ण बाजूने, घरांच्या बाजूने किंवा शेतीच्या इथून वही घालायचं काम चालू आहे. म्हणजे ठोंबे घालून बाजूने कोंडे किंवा कापड बांधणार आहोत. तर 4-5 जण आता आहेत, हे सगळं काम करतायत. तर चला बघूयात कुठपर्यंत आलंय काम ते. चालेल. दरवर्षी साधारण जुलैच्या मध्यापर्यंत सगळीकडे भात लावणी पूर्ण झालेली असते. पण या वर्षी पाऊस अजिबात नसल्यामुळं काही बऱ्याच ठिकाणी, म्हणजे आता कोकणात जर तुम्ही आलात तर अनेक ठिकाणी तुम्हाला शेतामध्ये असं दिसेल की दाढ तशीच आहे, अजून काढलेली नाहीये. इथेही बघत असाल तुम्ही, काही ठिकाणी दाढ पिवळी पडायला लागलेली आहे उन्हामुळं. आणि बाजूची जमीन सुद्धा बघा तुम्ही किती सुकलेली आहे ते. आणि ह्यातलीच थोडी दाट जी लावून झालेली आहे, लावणी करून झालेली आहे, तर तिथली जमीन सुद्धा मी तुम्हाला दाखवते की किती कोरडी आहे. खरं तर आता जी लावणी लावल्यानंतर सुद्धा थोड्या पावसाची गरज असते. दरवर्षी व्यवस्थित पाऊस पडतो, पण यावर्षी पाऊस नसल्यामुळं सगळीकडे ही अशीच परिस्थिती बघायला मिळते. शेती ही अशी गोष्ट आहे जी आपण त्याचा स्वतंत्रपणे विचार नाही करू शकत. म्हणजे शेतीवरती अनेक गोष्टी अवलंबून असतात आणि शेती निसर्गावरती अवलंबून असते. म्हणजे आता सांगते की गेल्या आठवड्यामध्ये जो काही पाऊस पडला कोकणात, तर कमी दिवस पाऊस पडला, पण तो पाऊस जो काही पडला इतका भीतीदायक होता आणि इतका जोरात पडला, म्हणजे अनेकांच्या घरांच्या इथे पाणी तुंबलं किंवा शेतामध्ये ज्यांनी नवीन पेरलेलं होतं काही बियाणं वगैरे, तर ते नुकते मोड आलेले वगैरे असतं, ते उलटं पडलं किंवा काही जणांचं वाहूनच गेलं. तर अशामुळे शेतीचं नुकसान बऱ्यापैकी झालं. त्याचबरोबर जी काही कुरणं आहेत गुरांना चरायची, तर अर्थात शेतीवरतीच अवलंबून बाकी गुरांचं पण आयुष्य असतं. तर जी कुरणं आहेत, तर गवत कुठे-कुठे आता उगवून येत आहे. तेवढी उंची पण नाही आहे त्या गवताची. आत्ता अगदी जमिनीलगत आहे गवत. म्हणजे गुरांना चार कापून घालायची म्हणलं तर तशीही चार नाहीये. आणि अगदी 4-5 दिवसात गवत चरून झालं की पुढे काय, कुठे न्यायचं गुरांना, हा पण प्रश्न आहे. त्याचबरोबर जी काही शेती आहे भाताची, तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भात कापून झाल्यानंतर जो काही त्याचं काडी वगैरे असते, तर तो पेंडा गुरांना खायला घालतात. तर आता असं झालंय यावर्षी नुकसान झाल्यामुळं अनेकांनी शेतीच केली नाहीये आणि ह्या शेतीवरती अवलंबून जी गुरं आहेत, ज्यांना पेंडा वगैरे लागतो, तर त्यांना तो यंदा कमी प्रमाणात मिळेल असं आहे. त्याचबरोबर गवताचंही तसंच आहे की आता चरायला नाहीये गवत, नंतरही करड जे असतं, तर तेही कमी प्रमाणात उपलब्ध होईल असं दिसतंय. त्यामुळं जे काही हवामानाचा हा बदल आहे, तर ह्याचा फटका सगळ्यावरतीच पडतो आहे. त्यामुळे अर्थात पुढची साखळी सगळी बिघडत जाते. आता इथे बघत असाल, हे गवत केवढ्या उंचीचं आहे. जेमतेम 3 पेरं गवत आलेलं आहे. म्हणजे एरवी इथे असं छान इतकं इतकं गवत झालेलं असतं. गुरांसाठी चार छान असते. सावलीच्या ठिकाणी एवढी एवढी चार उंच झालेली असते. पण हे एवढ्याच उंचीचं गवत आहे. म्हणजे दोनदा फक्त गुरं चरवली इथं तर गवत लगेच संपून जाईल असं आहे. म्हणजे आता गंमत बघा की इथे जर पाऊस पडला, रोज थोडी थोडी सर आली,
पावसाची, तर हे जे गवत आहे हे सुद्धा वरती येऊ शकतं व्यवस्थित. म्हणजे जरी गुरांनी एवढं गवत 2-4 चाव्यांमध्ये संपवलं तरी पाऊस असेल तर व्यवस्थित गवत वर येऊ शकतं, कारण हा पूर्ण उघडा आहे माळ, वरनं डायरेक्ट सूर्यप्रकाश आहे. त्यामुळं जर पाऊस नाही पडला तर हे गवत तेवढं वर येणार नाही जेवढं अपेक्षित आहे. आणि त्यात सुद्धा गंमत अशी आहे की बाजूने जिथे झाडं आहेत किंवा दगड आहे तर अशा ठिकाणी सावलीमध्ये गवत वरती आलेलं आहे व्यवस्थित, पण बाकी ठिकाणी दरवर्षीपेक्षा यंदा कमी गवत वरती आलेलं आहे. आणि त्यात सुद्धा असं आहे की मोठी जी गुरं असतात तर त्यांना जबड्यात पकडता येईल असं गवत हवं असतं. म्हणजे आता हे जर गवत 2-4 चाव्यांमध्ये गुरांनी संपवलं तर 2 दिवसानंतर गुरं इथं थांबत नाहीत. एवढ्या छोट्या कमी उंचीच्या गवताला तोंड लावत नाहीत. गुरं पुढे पुढे सरकत जातात. हे इथे बघा, बाजूने मळ्या तशाच्या तशा आहेत. साधारण एक 25 दिवसापूर्वीची ही दाढ आहे, म्हणजे तेव्हा पेरणी केलेली आहे. ही दाढ आता वरती आलेली आहे. पण पाऊस नसल्यामुळं चिखलणी करण्या एवढं पाणीच नाहीये, त्यामुळं दाढ तशीच आहे आणि बाकीच्या मळ्या तशाच पडलेल्या आहेत. काही जणांकडं सोय असेल, विहीर वगैरे असेल, जिथून पाणी लावता येईल असं असेल, तर ते लोक पाणी लावून चिखलणी करून लावणी उरकून टाकतायत. पण सगळ्यांनाच ही सोय आहे असं नाहीये. हे काही चढावरती ज्यांची शेती आहे तर त्यांना पाणी नाहीये, त्यामुळे त्यांच्या शेतामध्ये पाणी नसल्यामुळे हे असं दृश्य आहे सगळीकडे. मी आता जिथे उभी आहे तर माझ्या समोर इथे विहीर आहे. विहिरीला व्यवस्थित पाणी आहे आणि त्यामुळे मी जसं म्हणलं, ज्यांच्याकडे पाण्याचा स्रोत आहे तर त्यांची भात लावणी ते करून घेत आहे. तर हे इथून पाटाने पाणी काढून सगळ्या मळ्यांमध्ये त्यांनी पाणी फिरवलेलं आहे. त्यामुळे इथली भात लावणी झालेली आहे आणि मळ्यांमध्ये पाणी सुद्धा आहे. आता तुम्ही बघत असाल. मी आता आमच्या गोठ्यातल्या माळ्यावरती आहे. माझ्या खाली इथं गुरं आहेत बांधलेली आणि इथे वरती आम्ही वर्षभराचा गुरांसाठीचा पेंडा किंवा करड असेल तर ते सगळं रचून ठेवत असतो. ही जागा खरं तर पूर्ण भरलेली असते दरवर्षी, पण यंदा तुम्ही बघत असाल जेमतेम 1.5 महिना गुरांना पेंडा पुरेल एवढाच पेंडा शिल्लक आहे. बाकी सगळा पेंडा संपलेला आहे. आणि आता गुरं एक वेळ चरायला जातात सकाळची, जे काही थोडंफार गवत आहे तेवढं चरायला जातात. पण संध्याकाळी आल्यानंतर रात्रीच्या वेळेला त्यांना ह्यातले किमान 2 भारे लागतात. आणि गुरं म्हणजे मोठी गुरं वासरं सोडून जवळपास 11 आहेत आता, त्यामुळे त्यांना भरपूर गवत लागतं आहे. आणि जर बाहेर गवत फार त्यांना चरायला नसेल यापुढे तर हा जो काही पेंडा आहे हा आणि आंबोण ह्या 2च गोष्टींवरती गुरं तशी म्हणायला गेलं तर अवलंबून असतील. आणि फक्त आंबोणावरती गुरं नाही ठेवू शकत, कारण त्यांना गवतही तेवढंच महत्त्वाचं असतं. जेव्हा ते आपण चरायला जातात तेव्हा तर ते जास्त त्यांना जे गरजेचं आहे तेवढंच गवत, तेवढ्याच वनस्पती ते खातात. त्यामुळं तेवढं गवतही खूप महत्त्वाचं असतं. तर दरवर्षी असं कधीही होत नाही की ही जागा खाली झाली असं. यावर्षी पहिल्यांदा असं झालंय की एवढाच पेंडा शिल्लक आहे. आता मी आणि बाबा गप्पा मारत होतो, हाच विषय चालला होता. तर त्यात असं झालं की पाऊस ज्या वेगानं कोकणामध्ये आला
त्याच वेगानं मान्सून गायब झालेला आहे, पाऊस हरवला आहे कोकणातला. आणि मान्सून ब्रेक घेतो हे काही प्रमाणात नैसर्गिक आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आठवडा 2 आठवडे पाऊस गायब झालाय किंवा कमी प्रमाणात पडलाय आणि पुन्हा थोड्या कालावधीने तो पूर्ववत झाला आहे. पण आत्ता जे काही पावसानं गायब व्हायचा जो काही काळ निवडलाय तो जरा चिंतेचा विषय आहे. कारण बऱ्याच ठिकाणी आत्ता पेरणी किंवा धान्य लावायचं वगैरे ह्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा चिंतेचा विषय झालेला आहे. बाबा आणखीन एक गोष्ट म्हणला की मला खूप आवडली ती गोष्ट. तो म्हणला की आजकाल केमिकल बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं, भेसळ होते. एक वेळ दूध केमिकलपासून बनवता येईल, पण गुरांसाठीचा जो चारा आहे तो काही केमिकलपासून नाही बनवता येणार. तो नैसर्गिकच हवा, तो आपल्या जमिनीनेच आपल्याला दिलेला हवा. तर मी अशी आशा करते लवकरात लवकर पाऊस आपल्या सगळीकडे पडू दे, पूर्ववत होऊ दे पाऊस. तुमच्या गावामध्ये पीक पाण्याची काय परिस्थिती आहे ते मला कमेंट करून सांगा हां.